विषय निघालेला आहे तर अर्थात वाढवण बंदर झाल्यानं वसईला नेमका याचा थेट फायदा कसा होईल असं वाटतं? वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात आहे. वसई आता आपण पालघर जिल्ह्याचं पहिलंच आपण म्हटलं तर विधानसभा वसई विधानसभा प्रवेशद्वार. प्रवेशद्वारच आहे वसई. आणि वसई मुंबईशी कनेक्टेड आहे. वसई विरार लोकलनी बरोबर. कनेक्टेड आहे. आता डहाणूपर्यंत लोकल झाली आहे, पण फ्रिक्वेन्सीज एवढ्या नाही आहे जेवढ्या विरारपर्यंतची आहे. तर त्यामुळे एकतर रोजगार निर्मिती होईल वसईमध्ये. म्हणजे वाढवण इतकं मोठं बंदर येतंय की पूर्ण पालघर जिल्हा काय पालघर ठाणे दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती लाखोंमध्ये तिथे रोजगार निर्मिती होणार आहे. बंदराच्या कामासाठी असेल किंवा नंतरचे जे लॉजिस्टिक वगैरे सगळे जे असणार आहे त्यासाठी असेल. इन्फ्रास्ट्रक्चर तिथे डेव्हलप होते. आता कोस्टल रोड, आता हा जो कोस्टल रोड वगैरे सगळे डेव्हलप होत आहेत ते वाढवण बंदराच्या मुळे आणि त्याला एक तो म्हणजे काय म्हणणार ती साथ मिळते त्या सगळ्या विकासाला. तर ह्या सगळ्याला वसईचं एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्यामुळे होईल. वसईमध्ये रोजगार निर्मिती होईल आणि वाढवण बंदरामुळे देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे की वसई विरार पालघर जिल्हा चौथी मुंबई करायचं. तर चौथी मुंबई म्हणजे काय तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं, तिथे सोयी सुविधा येणं, तिथे IT हब निर्माण होणं, तिथे एज्युकेशनल हब निर्माण होणं, आरोग्याच्या सुविधा तिथे निर्माण करणं. सुविधा तर अगदीच भयंकर म्हणजे नाहीच आहेत सुविधा. आता वसईमध्ये सुद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इतके वर्षाचे प्रलंबित होतं ते सुद्धा आता त्या आचोळ्याची जागा आता हस्तांतरित करून झालेली आहे. त्याचं सुद्धा भूमिपूजन पुढच्या महिन्यापर्यंत होईल. म्हणजे ते एक हॉस्पिटल चांगलं तिथे बनेल. पालघर जिल्ह्यामध्ये देवेंद्रजींनी अनाउन्समेंट केलेली आहे की मेडिकल कॉलेज आणि मोठं हॉस्पिटल तिथे. मेडिकल कॉलेज आलं की हॉस्पिटल येईलच. तर ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तिथे येतील आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट हा लोकांना तिकडचा फायदा होणारच आहे. नक्कीच चौथी मुंबई कशी असेल आणि याकडे पण सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलंय. वाढवण बंदर हे खूप गेम चेंजर खरं तर ठरू शकतं.